बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 6वा दिवस आहे आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज या ठिकाणी भेट दिली. नेमका काय तोडगा निघाला, काय केस झाली, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कडू होत आहे. जर भाऊ काय सांगाल, आज बावनकुळे साहेब आले, काय नेमका तोडगा निघाला? मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, बावनकुळे साहेबांशी बोलणं झालं, पण या कर्जमाफीच्या संदर्भात त्यांनी जी भूमिका घेतली ती काही प्रमाणात जरी बरोबर असली तर काही प्रश्न निर्माण करणारी आहे. एकतर समिती गठीत करून अहवाल आल्यावर कर्जमाफी करणार, त्यांनी कबूल केलं मी कर्जमाफी करणार म्हणून. आता ते कधी करणार हा एक विषय आहे, ते आम्ही त्यांच्याकडून उत्तर घेऊ. दिव्यांगाचं मानधन वाढणार हे पण त्यांनी कबूल केलेलं आहे आणि जून महिन्यात त्याची तरतूदही करणार हे पण सांगितलं. म्हणजे किती वाढणार त्याच्याबाबत चर्चा व्हायची आहे. उद्या आम्ही बैठक घेऊ आणि त्याच्यात निर्णय घेऊ. आंदोलन काय स्थगित होणार की सुरू राहणार? आता आपण ठरवून ते उद्या ठरवून ते आंदोलन चालू ठेवायचं का मागे घ्यायचं उद्या ठरवणार. मुख्यमंत्र्यांसोबत जेव्हा बोलणार नेमकं काय बोलणार ते सकारात्मक चर्चा झाली का? मुख्यमंत्र्यांनी हेच मी सांगितलं तेच झालं. त्या बाबतीत त्यांनी पॉझिटिव्ह म्हटलं आहे का आम्ही कर्जमाफी करणारच आहे. ते कधी न बोलणारे मुख्यमंत्री आता ते बोलले कर्जमाफीबद्दल, त्यांनी मौन सोडलेलं आहे. त्याच्यानं मला असं वाटतं का त्याबाबत काही किंतु परंतु आहे ते आम्ही आता रात्री ते अधिक फोनवर बोलतो म्हणून सांगितलं. फोनवर बोलल्यानंतर त्याच्यातले किंतु परंतु निघन तसे आम्ही बैठकीसमोर ठेवू आणि मग मुख्यमंत्र्यांनी किंतु परंतु सोडून जे आहे ते कर्जमाफीबाबत आपलं मौन सोडलं. मात्र यावर आता समिती गठीत करून नंतर ते कर्जमाफीचा निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे. मात्र सध्याच ते आंदोलन जे आहे ते सुरूच राहील. आम्ही आता यावर चर्चा करून निर्णय घेऊ अशी सुद्धा बच्चू कडूंनी सांगितलं आहे. अमर गटाय, साम टीव्ही, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.